चला तर आजचा आपला डे आहे 5 आणि सब्जेक्ट आहे इंग्लिश. चला तर मागच्या डेमध्ये काय शिकलो आपण? कर्व शिकलो, लेफ्ट कर्व आणि राईट कर्व. आता पण आपण कर्व शिकलो, पण आता आपण अपवर्ड कर्व आणि डाऊनवर्ड कर्व शिकणार. तर सर्वात आधी अपवर्ड कर्व. ओके. चला तर आधी मुलांना असे छोटे छोटे डॉट्स काढून द्यायचे आणि ते त्यांना ट्रेस करायला लावायचं, जॉईन करायला लावायचं. ओके. चला तर मुलांना सांगायचं, चल बाळा ड्रॉ, जॉईन दिस पॉईंट, जॉईन. हां, व्हेरी गुड बेटा. दिस इज अपवर्ड कर्व, दिस इज अपवर्ड कर्व. जॉईन दिस पॉईंट, अपवर्ड कर्व. हां, व्हेरी गुड बेटा. आणि त्याच्यानंतर त्यांना असे पॉईंट द्यायचे, इथे एक पॉईंट, तिथे एक पॉईंट. तर सगळ्यात आधी याची खूप प्रॅक्टिस करून घ्यायची आणि नंतर पॉईंट द्यायची, याची प्रॅक्टिस करायची. ओके. दिस इज अपवर्ड कर्व. काय आहे बाळा? हे अपवर्ड कर्व. पण त्यांच्याकडून बोलून घ्यायचं बरं. कर्व. ओके, अपवर्ड कर्व. ओके. आणि त्याच्यानंतर मग आपले असे डायरेक्ट काढून द्यायचे. आणि त्यांना काढायला लावायचं. काढ बाळा. व्हेरी गुड. दिस इज अपवर्ड कर्व, अपवर्ड कर्व. ओके. आणि आता आपण शिकणार आहोत डाऊनवर्ड कर्व. ओके. कोणते शिकणार आहोत? डाऊनवर्ड कर्व. डाऊनवर्ड कर्व. ओके. डाऊनवर्ड कर्व. पहिले ना त्यांना असे छोटे छोटे पॉईंट करून द्यायचे. पेज थोडा कमी आहे त्यामुळे मी इथं छोटे छोटे घेते. ओके. असे पॉईंट काढून द्यायचे आणि त्यांना बोलायचं, जॉईन बाळा, जॉईन पॉईंट, ड्रॉ, जॉईन. दिस इज डाऊनवर्ड कर्व, दिस इज डाऊनवर्ड कर्व. ड्रॉ, जॉईन पॉईंट, जॉईन, ड्रॉ. दिस इज डाऊनवर्ड कर्व. ओके. याची खूप वेळा प्रॅक्टिस करून घ्यायची. पण पेशंट मुलं कसे पण काढते, पण त्यांना एक दिवस येणार, ते तुमच्या सांगण्यावर आहे. ओके. नंतर काय करायचं? पॉईंट काढायचे. असे त्यांना पॉईंट्स काढून द्यायचे. चल बाळा, डाऊनवर्ड कर्व काढ. या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत. ओके. हां, ड्रॉ. व्हेरी गुड. दिस इज डाऊनवर्ड कर्व, दिस इज डाऊनवर्ड कर्व. ओके. अंडरस्टँड? समजलं ना तुला बाळा कसं काढायचं? तर नसेल समजलं तर मला सांग, मम्मा तुला सांगणार. ओके. असं छान त्यांच्याशी बोलून आहे ना त्यांचं मन जिंकून घ्यायचं आणि ओरडायचं नाही आहे, म्हणजे त्यांच्या मनात भीती तयार होईल आणि ते शिंकण्याच्या ऐवजी तुमच्यापासून दूर पडतील. अरे बापरे, मम्मी मारेल, मला नाही आलं तर. त्यांना सांगायचं, चुकलं तर चालेल बाळा, पण ट्राय कर. ट्राय केलं ना सगळं पॉसिबल होतं, सगळं येतं. ओके. आणि नंतर सेम असं त्यांना ड्रॉ करून द्यायचं. असं आपण करायचं आणि त्यांना म्हणायचं असं ड्रॉ कर. ओके. त्यांना इझिली येऊन जाईल.
त्यांच्याकडून मग अशी प्रॅक्टिस करून घ्यायची. ओके. पण सर्वात आधी तुम्हाला या दोन्हीची प्रॅक्टिस करावं लागेल, तरच हे येणार. आणि हे पॉईंट काऊन म्हणते मग मुलगा कसं एकदम छोटं काढीन नाही तर एकदम मोठं काढीन, त्यामुळे पॉईंट देणं खूप गरजेचं आहे. मग नंतर समजते की त्यांना नाही आपल्याला एवढंच काढायचं आहे, एवढं काढायचं आहे, कारण मुलं आहे ना ते शेवटी. ओके, समजलं ना तुम्हाला? तर आजचा आपला डे 5 आणि आपला सब्जेक्ट इंग्लिश. ओके. आणि पॉईंट आहे आपला कर. आजच्या आपण पॉईंटमध्ये काय शिकलो आपण? अपवर्ड कर आणि डाऊनवर्ड कर. ओके. चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट डे. ओके, बाय बाय.